हॅलो नमस्कार, मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. माझी काही उन्हाळी कामं चालू आहेत, त्याच्यातील काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एक दिवस मी एक कपाट ऑर्गनाईज केली, तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. तर त्या ऑर्गनाईजसाठी मी घरातल्या ज्या गारमेंट बॅग असतात त्यांचा यूज कसा केला ते मी त्या व्हिडिओत सगळं सांगितलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा बघू शकतात. त्यानंतर आज मला हेही कपाट ऑर्गनाईज करायचं होतं. तर त्यासाठी मी हे कपाट आज ऑर्गनाईज करायला घेतलं. तर ह्या माझ्या काही साड्या ठेवण्याचं कपाट आहे ते खूप कटकटीचं आणि किचकटच आहे. काय होतं, एक साडी काढायला गेलं की बाकीच्या 10 साड्या खाली पडतात. मग काय होतं, काही गडबडीत आपण साडी तशीच फोल्ड करून ठेवतो आणि बाहेर जायला निघतो. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा तेच सेटिंग करावी लागते. साड्यांच्या सगळ्या घड्या खराब होतात आणि कपाट पुन्हा विचित्र दिसायला लागतं. म्हणून आज मी आधी घराची बाकी कामं कंप्लीट करून घेतली आणि मग निवांतपणे सगळ्या साड्या पुन्हा एका प्रॉपर फोल्ड करून घेतल्या. त्याचसोबत आज मी माझे काही फेवरेट ब्लाऊज डिझाईनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्की बघा. आता याच्यातील कोणती डिझाईन तुम्हाला आवडली ते मला नक्की कळवा. त्यानंतर माझ्या साड्यांच्या घड्या घालून झाल्या होत्या. आता ते व्यवस्थित कशा अरेंज करायचा ते. माझ्याकडे शॉपिंग करताना ड्रेससोबत मिळणाऱ्या काही स्टोरेज बॅग होत्या, त्या मी जसे ठेवल्याच होत्या. मग मी त्या बॅगमध्ये माझ्या पैठणी, नेटच्या साड्या, बाकीच्या साड्या काही असतात त्या काही रेग्युलर आपण वॉश करू शकत नाही, त्या ड्रायक्लिंग करावंच लागतं. त्यामुळे त्या सेफ आणि नीट राहाव्यात म्हणून मी वेगवेगळ्या बॅगमध्ये त्यांना प्रॉपर अरेंज करून घेतलं. त्यात त्यांचे ब्लाऊजसुद्धा ठेवून घेतले. त्यानंतर माझ्याकडे ब्लेझर किंवा कोट घेतो आपण, त्याच्या जे गारमेंट बॅग होत्या ना ते मी एकत्र शिवून घेतल्या, म्हणजे टच करून घेतलं आणि कपाटाला रॉडला हँग करून दिलं. त्यामुळे कपाटाला वेगवेगळे सेक्शन तयार झाले. वरच्या साईडला काही साड्या ठेवल्या आणि खालच्या साईडला काही साड्या ठेवल्या. त्यामुळे आता एक साडी काढली तरी बाकीच्या साड्या पडणार नाही. ही आयडिया मला खूप युजफुल वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये मला पैठणी साड्या ज्या बॅगा ठेवल्या होत्या व्यवस्थित बॅगांमध्ये ठेवल्या होत्या मी, त्या बॅगा नीट ठेवून घेतल्या, प्रॉपर त्यांना खालच्या खात्यात लावून घेतल्या. त्यानंतर माझ्याकडे जे पेटीकोट किंवा परकर म्हणत असतील तर तसेच ते, मग त्यांच्यासाठी मी एक सेपरेट ट्रॉली घेतली आणि त्यामध्ये कलर वाईज पॅटर्न वाईज वेगवेगळे, म्हणजे एकाच याच्यात पेटीकोट सगळे अरेंज करून घेतले. आता कोणत्याही साडीला ते पेटीकोट मॅच होतील, ते लगेच सापडतील असं म्हणून मग ती ट्रॉलीसुद्धा मी ह्या कप्प्यात ठेवून घेतली. त्याचप्रमाणे एका ट्रॉलीमध्ये मी बाहेर जाण्यासाठी काही ड्रेसेससुद्धा ऑर्गनाईज करून ठेवले. आणि शेवटी माझ्या मेकअप बॉक्स आणि काही मोठे मोठे बॉक्स होते ते खालच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवून घेतले. तर माझी ही कपाट ऑर्गनाईजची मेथड तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.